ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक लाखात एक असा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। अर्जुन सायलीच्या खऱ्या नात्याचं सत्य जेव्हा सुभेदारांना समजणार आहे, त्याच वेळेस आता पूर्णा आजी सायलीला धक्के मारून घराच्या बाहेर हकलवून देणार आहे व प्रियासोबत आता अर्जुनचं लग्न ठरवून टाकणार आहे। परंतु इथेच आता एक चमत्कारिक गोष्ट अशी घडणार आहे की अर्जुनला सायली स्वतःहून प्रेमाची कबुली देणार आहे। अर्जुनला आता एका सत्याचा उलगडा होणार आहे, तो म्हणजे आपण जरी सायलीच्या प्रेमात असलो तरी सुद्धा सायली आपल्या प्रेमात आहे। परंतु ही गोष्ट अर्जुनला नक्की कशी समजणार व अर्जुन स्वतःहून सायलीला आता प्रेमाची कबुली का नाही देणार, तर सायली अर्जुनला प्रपोज कसं करणार व हट्टाला पेटलेली पूर्णा आजी आता अर्जुन आणि प्रियाचं लग्न लावणार का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अस्मिताने आता प्रियाचा ऐकून खूप मोठा मूर्खपणा केलेला असतो, तर अर्जुनच्या लॉकरचा गुपचूपपणे पासवर्ड माहिती करून अखेर आता अस्मिताने कॉन्ट्रॅक्ट फाईल सगळ्यांच्या समोर आणलेली असते। तेव्हा आता पूर्णाजी खूप चिडते, तर ती डायरेक्ट अर्जुनचं थोबाडच फोडते। तेव्हा आता पूर्णाजी अर्जुनला जाब विचारते, तर कल्पना, प्रताप, घरातले सगळेच जण अर्जुन सायलीवरती प्रचंड रागावलेले असतात। प्रिया सुद्धा आता तिथे हजर झालेली असते। तेव्हा प्रिया पूर्णा आजीला म्हणते की पाहिलं ना पूर्णा आजी, मी एवढं जीवाचा आटापिटा करून तुम्हाला ते सत्य समोर घेऊन आले होते। मला त्यावेळी नाही कळलं की ती फाईल कशी गायब झाली ते, परंतु मी तेव्हाही खरी होते आणि आत्तासुद्धा खरीच आहे। अर्जुन सायली मात्र आता निमूटपणे मान खालती घालून उभे असतात। सर्वच जण आता त्यांच्यावरती शब्दांचे प्रहार करतात। प्रताप तिथे आता अर्जुन सायलीला म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अरे लग्नाच्या पवित्र बंधनासारख्या या अशा गोष्टीचा तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये कसा बदलाव करू शकतात अर्जुन, मला ना या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये। आज ना तू माझा मुलगा असल्याची मला ना लाज वाटते आहे। तेव्हा आता अर्जुन प्रताप ना काही बोलणार इतक्यात कल्पना म्हणते की अर्जुन, तुझे बाबा आज काहीच चुकीचं बोलत नाहीयेत। मला वाटलं होतं की सायली तुझ्या आयुष्यात आली त्यामुळे तू सुधारला असशील, परंतु नाही। पूर्वीही तुला नात्यांची काहीच किंमत नव्हती आणि आताही तू तसाच आहेस। फक्त आमच्यासमोर दिखाऊपणाचं एक नाटक केलं आणि सायली तूही अशी का वागली? अरे निदान मला तरी सगळं काही खरं सांगायचं होतं ना। कल्पना अर्जुनपेक्षा सगळ्यात जास्त सायलीवरती चिडलेली असते, कारण आत्तापर्यंत कल्पनाने सायलीवरती पूर्ण विश्वास ठेवलेला असतो। सायलीची बाजू घेऊन प्रत्येक वेळी प्रत्येकाशी ती भांडलेली असते आणि त्याचमुळे कल्पना खूप हर्ट झालेली असते। तेव्हा कल्पना आता सायलीला विचारते की सायली, आता माझ्या मायेमध्ये प्रेमामध्ये नक्की काय कमी पडलं? तू मला विश्वासात घेऊन सगळं काही खरं सांगू शकली असतीस ना, मग का नाही केलं? आतापर्यंत तू अनाथ आहेस ही गोष्ट तुला कधी मी भासवू दिली नाही सायली। प्रत्येक वेळेस तुझी साथ दिली, तुझ्यावरती आईसारखं प्रेम केलं, कधी सासूसारखं तुझ्यासोबत वागलेच नाही मी। मग सायली, माझा इतका मोठा विश्वासघात तू का आणि कशासाठी केलास? तर सायली आता खूप रडत असते। अश्विन सुद्धा आता तिथे अर्जुनला खूप काही सुनावतो। तो म्हणतो की दादा, माझा ना तुझ्यावरती खरंच खूप विश्वास होता। अरे माझ्यासाठी तू माझा आयडियल होता, मला माझ्या दादासारखं नेहमी बनावंसं वाटायचं, परंतु आज नाही। आज ना मला खरोखर तुझी लाजच वाटते आहे। आज आपल्या सगळ्या घरातील माणसांचा तू मोठा विश्वासघात केला आहे। घरातच राहून आपल्या घरातल्या माणसाची दगाबाजी केली आहे। अस्मिता तिथे आता पूर्णा आजीला म्हणते की पूर्णा आजी, पाहिलंत ना, आम्ही दोघी त्यावेळीपासून तुम्हाला जीव तोडून सांगत होतो की अर्जुन आणि सायलीच्या नात्यामध्ये आम्हाला संशयच आहे। आम्ही आता ते सत्य समोर आणण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळेस अर्जुनने बाजी पटवली, परंतु यावेळी नाही पूर्णा आजी। तुझ्या नातवाचे खरे प्रताप तू बघ। आता तू तन्वीला शिक्षा केली होतीस ना, या घरात यायचं नाही असं सांगितलं होतंस ना, मग आता तू अर्जुन आणि सायलीला काय शिक्षा देणार आहे पूर्णा आजी? पूर्णा आजी समोर येते आणि तिथे आता अर्जुन सायलीला म्हणते की आता खरं काय आहे ते सगळ्यांच्या समोर आलं आहे अर्जुन, त्यामुळे ही मुलगी या घरात आता राहू शकत नाही। तेव्हा आता दोघांनाही मोठा धक्का बसतो। तर सायली पूर्णाजीकडे आता विनंती करत असते, परंतु पूर्णाजी तिच्या विनंतीला जराही मान देत नाही। तर ती अर्जुनला सांगते की अर्जुन, तुझी शिक्षा आता हीच असेल की या सायलीला तू स्वतःहून घराच्या बाहेर हाकलून द्यायचं आणि तन्वीसोबत गुपचूपपणे आता लग्न करायचं। तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो। तर अर्जुन सांगतो की नाही पूर्णाजी, काहीही झालं तरी मला तन्वीसोबत लग्न करायचंच नाहीये। मला या आधीही तन्वीसोबत कधी लग्न करायचं नव्हतं, म्हणूनच मी हे पाऊल उचललं होतं आणि मला आत्ताही लग्न करायचं नाहीये।
तर तिथे प्रताप सांगतो की अर्जुन, आता तुझे ही अरेरावी आम्ही सहन नाही करणार. तुला आता पुन्हा जे सांगते आहे ते ऐकावंच लागेल. अर्जुन आता कल्पनाची मदत मागतो, परंतु कल्पना सुद्धा आता तोंड फिरवते आणि अर्जुनला सांगते की अर्जुन, मला खरोखरच आज ना तुझ्यावरती कीव यायला लागली आहे. तू माझा मुलगा असल्याची मला लाज वाटायला लागली आहे. मी या सगळ्यांमध्ये तुझी कसलीही मदत करू शकत नाही. पूर्णाई त्यांच्या जागी योग्य आहेत आणि ते जे सांगतील तेच तुला ऐकावं लागेल. तेव्हा आता अस्मिता म्हणते की 1 मिनिट मम्मा, तू कुठेही जायचं नाहीयेस, तू इथेच थांब. तेव्हा आता पूर्णाजीला अस्मिता सांगते की पूर्णाजी, अगं हीच मम्मा होती ना की जी तू ज्यावेळी सायलीला शिक्षा सुनावली होती, सायलीला दिवसभर उपवासी ठेवलं होतं, तेव्हा मम्माने काय सांगितलं होतं की जर सगळ्यात मोठी सायलीची चूक जर कधी निघाली तर मम्मा स्वतःहून सायलीला घराच्या बाहेर हाकलवून देईल. मग आता मम्मा, या मुलीला तूच घराच्या बाहेर हाकलवून द्यायचं, तू शब्द पूर्ण करायचास. पूर्णाई सुद्धा आता खूप चिडलेली असते. ती कल्पनाला सांगते की कल्पना, अस्मिता म्हणते आहे ते अगदी बरोबर आहे. तूच मला इथे डायनिंग टेबलवरती बसून शब्द दिला होतास ना की सायलीची सगळ्यात मोठी चूक जेव्हा तुला दिसेल ना तेव्हा तू स्वतःहून सायलीला घराच्या बाहेर काढशील. आता ती गोष्ट तू करायची. तेव्हा आता कल्पनाला सायलीची बॅग भरायला सांगितली जाते. कल्पना खूप रडत असते. सायलीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आता कल्पनाला आठवतो. कल्पनाला मनापासून सायलीचा स्वभाव खूप आवडलेला आणि तितकाच भावलेलाही असतो. परंतु आता कल्पना इतकी हट झालेली असते की तिला ह्या सगळ्या काही गोष्टी करणं अशक्यच असतं. तर ती रडतच बाहेर येते आणि कल्पना पुन्हा सांगते की नाही पुन्हा, मला नाही जमणार आहे ही गोष्ट. तिथे आता प्रिया नाखूप असते आणि पूर्णाजीला सांगते की हे पूर्णाजी, अगं तू मामींना काय सांगते आहेस, जिने या घरात येऊन सगळ्यांचा विश्वासघात केला आहे, सगळ्यांचा विश्वासाला तडा दिला आहे, तिला सांग ना सगळं काही करायला. तेव्हा आता अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो की तन्वी, तुझं तोंड बंद ठेव. त्यावरती आता प्रताप, पूर्णाजी आणि कल्पना तिघी अर्जुनवरतीच ओरडतात. ते म्हणतात की आता तन्वीला बोलण्याचा तुला काही एक अधिकार नाही आहे अर्जुन. तू चुकीचा होतास आणि चुकलास. तू फक्त आता निमूटपणे गप्प बसायचं आणि पूर्णाई जे सांगतील तेच ऐकायचं. तेव्हा आता सायली ही स्वतःची बॅग भरत असते. या सुभेदारांच्या घरामध्ये घालवलेला एक ना एक क्षण सायलीला आठवत असतो. तर सुभेदारांच्या घरामध्ये सायलीने ठेवलेलं पाऊल, त्यानंतर हळूहळू अर्जुन सायलीचं बहरत गेलेलं नातं, कल्पनाने सायलीवरती केलेलं आईसारखं प्रेम, त्यानंतर अश्विनने प्रत्येक वेळेस भावासारखी दिलेली साथ, पुन्हाईने सायलीचा केलेला स्वीकार, त्यानंतर पुन्हाईने स्वतःहून चाव्या देऊन दिलेला अधिकार, सायलीला असे एक ना एक क्षण आता नजरेसमोर उभे राहिलेले असतात. प्रत्येक क्षण सायलीला आठवतो. सायलीला हेच नाही तर अर्जुनसोबत घालवलेला प्रत्येक क्षण, रूममध्ये अर्जुनसोबत झालेलं बोलणं, त्यानंतर अर्जुनसोबत केलेला डान्स, अर्जुनसोबत जेवढे काही तिने सण साजरे केले होते, तिने सुभेदारांच्या जेवढ्या काही परंपरा, हे सगळं काही पार पाडलेलं असतं, ते एक ना एक क्षण सायलीच्या नजरेसमोरून जात असतात. तर इकडे खालती अर्जुनची सुद्धा तीच अवस्था असते. अर्जुनला त्याचं सायलीवरची प्रेम आहे ही जेव्हा गोष्ट कळलेली असते ते क्षण, त्यानंतर सायलीसोबत केलेली मस्ती, सायलीसोबत सुखदुःखाचे घालवलेले प्रत्येक क्षण अर्जुनलाही आठवतात. तेव्हा आता सायली बॅग घेऊन खालती आलेली असते. तर सायली जात असताना अर्जुन तिचा हात पकडतो आणि प्लीज जाऊ नका असं म्हणतो. तेव्हा सायली अजून खूप जास्त तिला अश्रू अनावर होतात. ढसाढसा सायली रडू लागते. तर तिथे पुन्हाही सांगते की अर्जुन, त्या मुलीचा निमूटपणे हात सोड, नाहीतर तुला माझी शपथ आहे. तेव्हा आता अर्जुन हात सोडतो. सायली खूप रडते आणि त्यानंतर सुभेदारांच्या घराच्या बाहेर पडते. तर पुन्हाही सांगते की रविराजांना आता घडला सगळा प्रसंग सांगायचा आणि तन्वी अर्जुनच्या लग्नाची जय्यत तयारी करायची. आता माझ्या प्रतिमेला दिलेले वचन पूर्ण होणार. माझी तन्वी माझी सून बनून या घरात येणार. प्रियासुद्धा आता अर्जुनसोबतच्या लग्नाची स्वप्न रंगवायला लागलेली असते. परंतु अर्जुनची अवस्था खूप वाईट असते. तर अर्जुनपेक्षा सगळ्यात जास्त कल्पनाची अवस्था खूप वाईट असते. कारण तिला कितीही काही जरी झालं, सायली जरी या गोष्टीच्या बाबतीत चुकली असली तरीसुद्धा सायली कशी मुलगी आहे हे चांगलेच समजलेलं असतं. तर त्यानंतर आता अर्जुन पूर्णाजीला ठणकावून सांगतो की नाही पूर्णाजी, माझं सायलीवरतीच प्रेम आहे आणि मी सायलीशिवाय कोणत्याही दुसऱ्या मुलीचा विचार करू शकत नाही. तू किती जरी म्हटली तरी, जबरदस्ती केली तरीसुद्धा मी तन्वीसोबत लग्न नाही करू शकणार.
सायलीकडून आता एक चूक घडलेली असते, ती म्हणजे सायलीची डायरी ही सुभेदारांच्या घरातच राहिलेली असते, की ज्यामध्ये आता सायलीने तिच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण त्या डायरीमध्ये टिपलेला असतो, लिहिलेला असतो. तर अर्जुनला आता सायलीची खूप आठवण येते. अर्जुन काही कामानिमित्त त्या बुक शेल्फकडे जातो आणि पाहतो तर तिथे अर्जुनला सायलीची डायरी सापडते. तेव्हा आता अर्जुन एक एक पान जसं जसं उलटत जातो तेव्हा अर्जुनला मोठ्या सत्याचा उलगडा होतो की सायलीसुद्धा त्याच्या प्रेमात होती आणि सायलीने ही गोष्ट अर्जुनला कळूच दिली नाही. तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो. परंतु अर्जुनसाठी ही गोष्ट खूप छान घडलेली असते. तिकडे आता सायली कुसुमताईकडे गेल्यानंतर कुसुमताईला घडला सगळा प्रसंग सांगते आणि सायली खूप ढसाढसा रडत असते. सायली तिथे कुसुमताईला सांगते की मी अर्जुन सरांना नाही विसरू शकत. माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी कुणावरती इतकं मनापासून प्रेम केलं होतं कुसुमताई. कितीही काही जरी झालं तरी मला अर्जुन सरांना आता गमवायचं नाही आहे. तेव्हा कुसुमताई खूप रडते आणि सायलीची समजूत घालते. ती सांगते की सायली, आता जे काही घडलं आहे ते तर आपण बदलू शकत नाही आहेत ना, आणि आता तसंही प्रिया आणि अर्जुनचं लग्न होणार आहे ना, मग आता ते सुभेदार अख्खं परिवार तुला का आणि कशासाठी स्वीकारेल सायली. तेव्हा आता सायली म्हणते की मला काही माहीत नाही आहे कुसुमताई, परंतु मी मधुभावना सोडवल्यानंतर अर्जुन सरांना प्रेमाची कबुली देणार होते. परंतु मला वाटतं की आता वेळ आली आहे. मी माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट आता अर्जुन सरांसमोर मांडणार आहे आणि पुढे जे काही होईल ते त्याची मला आता फिकीर नाही आहे. तेव्हा आता सायली अर्जुनला भेटण्यासाठी जाते. स्वतःहून अर्जुनला सायलीने फोन केलेला असतो. तर जेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांना पाहतात तेव्हा पळत येऊन दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. दोघे आता एकमेकांच्या प्रेमात असतात आणि एकमेकांना पाहून खूप रडतात. तेव्हा आता सायली अर्जुनला सांगते की सर, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मलाही सांगायचं आहे. तर सायली म्हणते की सर, आतापर्यंत मी एक गोष्ट तुमच्यापासून लपवली. तर सायली स्वतःहून अर्जुनला सांगते की सर, माझं तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे. तेव्हा अर्जुन खूप खुश होतो. तर सायली सांगते की सर, खरोखर मी तुमच्या प्रेमात खूप दिवस आधी पडले होते, परंतु तुम्ही मला सांगत होतात ना की मधुभाऊ सुटल्यानंतर आपण पुढचे निर्णय घ्यायचे, म्हणून मी मनापासून ठरवलं की जेव्हा मधुभाऊ सुटतील तेव्हाच माझ्या प्रेमाची कबुली मी तुमच्याजवळ द्यावी. त्यावरती अर्जुन सांगतो की ही गोष्ट मला केव्हाच कळली आहे सायली, मी जेव्हा तुमची डायरी वाचली तेव्हा. तेव्हा सायली विचारते की काय, माझी डायरी तिथेच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आणि एका अर्थाने ती गोष्ट चांगलीच घडली ना. तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय आहे हे मला समजलं. तरी एक गोष्ट सांगू का मिसेस सायली, माझंही तुमच्यावरती खरंच जीवापाड प्रेम आहे. तेव्हा आता सायली अर्जुन परत खूप खुश होतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तर सायली सांगते की परंतु सर, ही गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली. अर्जुन सांगतो की मला खूप भीती वाटत होती सायली, म्हणजे मला तुम्हाला गमवायचं नव्हतं आणि मला वाटायचं की जर मी तुम्हाला प्रपोज केलं आणि तुम्ही चिडून कायमच्या निघून गेल्या माझ्या आयुष्यातून तर मी काय करणार होतो. मला तुम्हाला गमवायचं नव्हतं मिसेस सायली. आयुष्यभर तुमच्यासोबत मला प्रत्येक क्षण जगायचा होता. तेव्हा सायली म्हणते की हो सर, मलाही तुमच्या प्रेमाची जाणीव झाली होती. मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही हे माझ्या लक्षात आलं होतं, परंतु मीही तितकीच घाबरत होते सर. कारण मला वाटायचं की जर तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेमच नसेल तर, आणि तुम्ही चिडलात त्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट तोडलं तर मधुभाऊंच्या केसचं काय होणार. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता झालं, म्हणजे तुम्हीही माझ्यावरती जर प्रेम करत असाल ना मिसेस सायली तर ठीक आहे, आपण आता खरोखर लग्न करायचं. तेव्हा आता सायली म्हणते परंतु सर, घरचे. अर्जुन सांगतो की घरच्यांची मला आता काळजी नाही आहे मिसेस सायली, मला फक्त माझ्या आयुष्यात तुम्ही हव्या होता आणि मला तुम्हाला आता गमवायचं नाही आहे. अर्जुन सायलीने आता एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली तर दिलेली असते, परंतु आता अर्जुन पूर्णाजीच्या सांगण्यावरून प्रियाशी लग्न करणार की परत अर्जुन आता हट्ट धरून स्वतःहून सायलीशीच लग्न करून सुभेदारांच्या घरात परत येणार, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे.